नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 6वी कविता वस्तू अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत द मा धामणस्कर। यांचा जन्म 1960 मध्ये झाला। सुरुवातीला आपण कवीचा परिचय बघू। प्रसिद्ध कवी, भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य होती। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठसीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्रार्थनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। कवितेचा भावार्थ बघा। ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे। कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते। त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात। वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात। वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक मोठे लोक बघितले, थोर लोक बघितले, मोठमोठाले लेखक बघितले, शास्त्रज्ञ बघितले, विद्वान बघितले। या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा ते त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी सांगत असतात तेव्हा ते त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या वस्तू कशा प्रकारे उपयोगी पडल्या हे देखील आपल्याला सांगत असतात। त्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जीवन कसं घडवलं हे देखील सांगत असतात। ते आपल्या जीवनाचं सगळं वृत्त सांगत असताना आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे कोणत्या गोष्टी कशा कामात पडल्या आणि त्या गोष्टींचा आपण कसा उपयोग करून घेतला, या वस्तूंमुळे आपलं जीवन कसं घडलं, अशा त्या अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात। म्हणजेच मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये ज्या वस्तू उपयोगी पडतात कालांतराने त्या वस्तूंचं महत्व वाढत असतं। या वस्तूच माणसाला मोठ्या बनवत असतात। कविता बघूया। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। मित्रांनो, वस्तूंना कदाचित जीव नसेल परंतु आपण त्यांना जीव नाही असं वागवायला नको। त्यांना जीव लावला पाहिजे, त्यांना प्रेम केलं पाहिजे किंवा त्यांना जिव्हाळा दिला पाहिजे। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। वस्तूंना मनही नसेल, जीवही नसेल, पण त्यांना जीव आहे, त्यांना मन आहे, अशा पद्धतीने आम्ही जर त्यांना जीव लावला तर त्या वस्तू सुद्धा सुखावतात, त्यांनाही बरं वाटतं। त्या आमच्या दीर्घकाळ सेवा करतात, आमच्या खूप वर्ष सेवा करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण घरामध्ये आपल्या कामासाठी बऱ्याचदा जर एखादा मानवी नोकर लावला तर त्याला पगार द्यावा लागतो। त्याला आपण जास्त रागावलो तर तो काम सोडून जाऊ शकतो। वस्तूंचं तसं नाहीये। वस्तूंना पगार द्यायची आवश्यकता नाही। तुम्ही त्यांना कसंही ठेवा, कुठेही ठेवा, कोणत्याही प्रकारे त्यांचा वापर करून घ्या। वस्तू कधीही आपल्या भावना आपल्याबद्दल वाईट व्यक्त करत नाही। इव्हन ते आपलं काम चांगलंच करत असतात, चोख पद्धतीने बजावत असतात। म्हणून आम्ही वस्तूंना जीव लावला पाहिजे। वस्तू या आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या असतात। वस्तू जर नसतील आम्ही कोणतेही काम करू शकत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करू शकत नाही। वस्तू ही आमच्या यशाची साधनं असतात। म्हणून आम्ही त्यांना जीव लावला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना सुखावलं पाहिजे। वस्तू ही निखालस सेवकच असतात आपल्या। ही आमची सेवा करतात, आयुष्यभर सेवा करतात। वस्तू आमची आयुष्यभर सेवा करतात। उदाहरणार्थ, आम्ही जर 10वीमध्ये आहोत, आम्ही ज्या टेबलवरती बसून किंवा खुर्चीवर बसून अभ्यास करतो, टेबलवरती टेबल लॅम्प ठेवतो, वही समोर ठेवलेली असते, पुस्तक समोर ठेवलेलं असतो, पेन बाजूला असतो, नोट्स काढत असतो। असं करत असताना या सगळ्या वस्तू आमची सेवा करतात। समजा एखादा विद्यार्थी 10वीच्या वर्गात आहे आणि 10वीच्या वर्गात असताना तो विशिष्ट खुर्चीवर बसून अभ्यास करायचा। त्याच्या समोर एक टेबल होता, टेबलवरती टेबल लॅम्प होता, त्याच्या समोर वही आणि पुस्तक होतं। असं करून जेव्हा तो अभ्यास करतो, कालांतराने जेव्हा समजा तो कलेक्टर झाला, जिल्हाधिकारी झाला किंवा मोठा अधिकारी झाला, सुट्टीच्या काळात तो घरी आला, तेव्हा त्याला असं जाणवतं की या वस्तूंमुळे मी मोठा झालो। मला 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये जे मार्क्स मिळाले, जे गुण मिळाले, या वस्तूंमुळे मिळाले, अशी भावना त्याची निर्माण होत असते। आणि म्हणून या वस्तू आपली सेवा करतात। आपण त्यांना जवळ घेतलं पाहिजे, आपण त्यांना प्रेम केलं पाहिजे। तरीही वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। आणि म्हणून
आम्ही त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. बरेच लोक एखाद्या स्वतंत्र खोलीमध्ये वस्तू टाकून देतात, अडगडीच्या खोलीमध्ये वस्तू टाकून देतात, स्टोर रूम मध्ये वस्तू टाकून देतात. कालांतराने काही दिवसानंतर त्याच्यावर धूळ बसते. धूळ बसली की ती वस्तू आपल्याला आवडत नाही किंवा कुणालाच आवडत नाही, आणि वस्तूला सुद्धा हे आवडत नाही की कोणीतरी त्याला बाजूला टाकून दिलं पाहिजे. म्हणून आमच्या वापराच्या खोलीमध्ये वस्तू असल्या पाहिजे. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित निष्कासित करणे म्हणजे काढून टाकणे, बाजूला फेकणे. निखालस म्हणजे एक प्रकारचे प्रामाणिक सेवक आमचे त्या वस्तू असतात. आम्ही त्यांना निष्कासित न करण्याची हमी द्या. हमी देणे खात्री देणे. आम्ही वस्तूंना अडगडीच्या खोलीत टाकणार नाही अशी त्यांना हमी दिली पाहिजे. अशा प्रकारे आम्ही त्याचं वाक्य दिलं करू शकतो. तुम्ही घरून शाळेमध्ये येतात, तुमच्याजवळ सायकल असते. तुम्ही 5वी मध्ये ती सायकल घेतली होती. 5वी पासून आता तुम्ही 10वी मध्ये आलात. रोज त्या सायकलवरती शाळेत येतात, शाळेतून घरी जातात, आणि या सायकलने तुमची जवळजवळ 5 ते 6 वर्ष सेवा केली. म्हणून आम्ही तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, चांगली भावना व्यक्त केली पाहिजे. तिला पुसली पाहिजे, तिला पुसूनच बसलं पाहिजे, किंवा ती पावसामध्ये भिजणार नाही, तिच्यातली हवा कमी होणार नाही, या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यांना वस्तू शाळेतून घरी गेलो की कुठेतरी टाकून दिली असं व्हायला नको, किंवा घरून शाळेमध्ये आलो आणि कुठेतरी एकदम कोपऱ्यामध्ये लावून दिली असं पण व्हायला नको. आम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. या वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते, कारण त्या जर स्वच्छ राहिल्या तर त्या सगळ्यांना आवडतात. जर त्या स्वच्छ राहिल्या तर त्या सगळ्यांना हव्याशा वाटतात. आमच्या घरामध्ये जर कोणी आलं आणि शोकेशमध्ये एखादी वस्तू ठेवलेली असेल, ती स्वच्छ आणि सुंदर असेल, आकर्षक असेल, तर कोणीही व्यक्ती तिची चौकशी करतो. पण जर त्याच्यावर धूळ बसलेली असेल तर त्या वस्तूला कमी नावं ठेवतील, आम्हाला जास्त नावं ठेवतील. आणि म्हणून वस्तूला स्वच्छ राहण्याची आवड असते. त्या वस्तू स्वच्छ राहिल्या तर अधिक सुंदर दिसतात. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. हातांना यासाठी लक्षात ठेवायला सांगा की त्या वस्तूंना जर आम्ही आमच्या हातांनी त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवलं तर आमचे हात पुन्हा पुन्हा त्यांना स्वच्छ करतील. आणि जेवढ्या वेळेस स्वच्छ करतील, जेवढे वर्ष स्वच्छ करतील, जेवढे दिवस स्वच्छ करतील, तेवढे दिवस त्यांचे आयुष्य वाढत राहील. त्या वस्तू सुंदर दिसतील, त्या वस्तू आमच्या सेवा करतील, त्या आम्हाला चांगल्या प्रकारची सेवा देतील. म्हणून आमच्या हातांना सवय लावली पाहिजे की त्या वस्तूंना आम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची वस्तूंना जपावे. तुमचं जे दप्तर आहे त्या दप्तरामध्ये वह्या पुस्तकं असतात, त्यामध्ये पेन असते, त्यामध्ये कंपास पेटी असते. तुम्ही शाळेतून घरी गेले आणि दारातून दप्तर फेकून दिलं घरामध्ये, काय होईल? त्यातल्या वस्तू फुटतील. काही दिवसानंतर ते वह्या पुस्तकं लवकर फाटतील. त्यामुळे त्यांना जपलं पाहिजे. घरामध्ये एखादी नाजूक वस्तू असेल, काचेची वस्तू असेल, तिला आम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. किंवा काचेची वस्तू पडेल की न पडेल याकडे बघितलं पाहिजे. जर ती आमच्या हातून धक्का लागून पडली तर ती फुटू शकते, असा आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून वस्तूंना जपलं पाहिजे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. कालांतराने आम्ही जेव्हा मोठे होणार, उदाहरणार्थ तुमचा बालपणाचा स्वेटर आहे, तुम्ही आता मोठे झाले, तर तुम्ही लहानपणी तुमचा स्वेटर तुमच्या आईला काहीतरी वस्तू शोधताना सापडला, तुम्हालाही आनंद होतो, आईला पण आनंद होतो. एखाद्या मुलाचा 12वी मध्ये लहानपणाचा सदरा सापडला, शर्ट सापडला. जेव्हा 12वी मध्ये तो शर्ट सापडतो तेव्हा त्याच्या आईला पण आनंद होतो, त्या मुलालाही आनंद होतो की मी 4थीत असताना हा सदरा घालत होतो. अशा प्रकारे आमचा स्नेह, आमचं प्रेम या वस्तू जिवंत ठेवत असतात. आमच्या आठवणी या वस्तू जिवंत ठेवत असतात.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्कांच्या घरात राहू देत नाही. मानवी प्रवृत्ती आहे. माणसाचं तर असं आहे की जोपर्यंत माणसाला माणसाशी काम असतं तोपर्यंत तो प्रेमाने बोलतो, प्रेमाने वागतो. काम संपलं की तो त्याच्यापासून दूर होतो. इव्हन एवढंच नाही, आपल्या घरामध्ये म्हातारे आईवडील असतात. जोपर्यंत आईवडील काम करतात, काम करून पैसे घरामध्ये आणतात, तोपर्यंत मुलांनाही बरं वाटतं. मुलांची लग्न झाली तर मुलांना मुलं झाली आणि मग आई वडील म्हातारे झाले. म्हाताऱ्या आई वडिलांची त्या मुलांना लाज वाटायला लागते. शहरामध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये असं विचित्र चित्र आम्हाला बघायला मिळतं. तर त्या आई वडिलांना ते वृद्धाश्रमात टाकून देतात, म्हणजे अडगळीत टाकून देतात. जर जिवंत आई वडिलांना अशा प्रकारे माणसं वृद्धाश्रमात पाठवू शकतात तर वस्तूंना तर सहजपणे करू शकतात. पण जर समजा वस्तू जुनी झाली, तुटफूट झाली किंवा अतिशय खराब झाली, काम करत नाही समजा वस्तू, तर अशा वेळेस तिला अतिशय वाईट पद्धतीने वागणूक न देता आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्वक कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार जाणणारा. त्या वस्तूने आमच्यावरती उपकार केलेत. आम्ही एकदा विकत घेतली ती वस्तू, आयुष्यभर त्या वस्तूने आमची सेवा केली आहे. हे जे आमच्यावरती त्या वस्तूचे उपकार आहेत, हे उपकार जाणून आम्ही त्यांना निरोप दिला पाहिजे. आणि अशा प्रकारचा निरोप घेण्याचा हक्क त्या वस्तूंचा आम्ही शाबूत ठेवला पाहिजे, कायम ठेवला पाहिजे. शाबूत ठेवणे म्हणजे कायम ठेवणे. तर त्या वस्तूने आमची आयुष्यभर सेवा केली आहे, म्हणून आम्ही त्या वस्तूंचा अधिकार आहे की त्यांना समजा एकदम कुठेतरी न फेकून देता त्यांचा जो हक्क आहे की त्यांना आम्ही जीव लावला पाहिजे किंवा त्यांना चांगल्या प्रकारे निरोप दिला पाहिजे, हा त्यांचा जो हक्क आहे तो आम्ही कायम ठेवला पाहिजे, शाबूत ठेवला पाहिजे. तर आमची माणुसकी त्यामध्ये दिसू शकते. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 22 वरती काही स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय मी तुमच्याकडनं सोडून घेणार आहे. पेज नंबर 22चं पान काढा. त्यातला पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न अ भाग आहे. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. वस्तूंमध्ये अशी कोणती वैशिष्ट्ये असतात की ते माणसासारखी असतात? पहिलं वैशिष्ट्य आहे सेवक. वस्तू सेवक असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे त्या उपयुक्त असतात. माणसं पण उपयुक्त असतात, तशा वस्तू उपयुक्त असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे जसं माणसं आम्हाला आनंद देतात तशी वस्तू सुद्धा आम्हाला आनंद देतात. ते सेवक असतात, उपयुक्त असतात आणि आनंद देतात. हे तीन वैशिष्ट्ये जे माणसामध्ये असतात त्या वस्तूंमध्ये सुद्धा असतात. हा भाग बघा. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी माणसामध्ये आहेत पण वस्तूंमध्ये नाही, अशा कोणत्या गोष्टी असतात? उदाहरणार्थ, वस्तूंमध्ये जीव नसतो, माणसामध्ये जीव असतो. वस्तूंमध्ये जीव नसतो म्हणजे माणसाचा मृत्यू होतो, वस्तूंचा मृत्यू होतो का? नाही. दुसरं गोष्ट आहे की ज्या वस्तूंमध्ये नसतात ते म्हणजे वस्तूंना मन नसते. माणसाला मन असते, वस्तूला मन नसते. तिसरी गोष्ट आहे की जे माणसाजवळ असते पण वस्तूंजवळ नसते, ती म्हणजे भाषा. माणसाला भाषा असते, वस्तूंना भाषा नसते. माणसं आपल्या भावना व्यक्त करून भाषेद्वारे सांगू शकतात, वस्तू आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करून सांगू शकत नाही. ही भाग आहे. कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. वस्तूंवरती काही आरोप केलेले आहेत मानवी भावनांचे, म्हणजे माणसं जसं वागतात तशा वस्तूही वागतात असं कवींचं म्हणणं आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशा कोणत्या भावना आहेत? पहिले आहे जसं माणसं सुखावतात. आपण त्याच्याशी चांगलं वागलो की माणसं सुखावतात. सुखावणे म्हणजे चांगलं वाटणे. तर तशी वस्तू सुद्धा सुखावतात. माणसं सुखावतात तशी वस्तू सुखावतात. माणसांना चांगलं वाटतं तसं वस्तूंना सुद्धा चांगलं वाटतं. दुसरं आहे स्वच्छतेची आवड. माणसांना स्वच्छतेची आवड असते, वस्तूंना देखील स्वच्छतेची आवड असते, असं कवीने आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. दुसरा प्रश्न बघा. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावे, कारण नंतरच्या काळातही त्याच वस्तू आपला स्नेह जिवंत ठेवत असतात आणि म्हणून
आम्ही त्यांना जपलं पाहिजे, त्यांचा लाड केला पाहिजे, त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्यांना जीव लावला पाहिजे. आम्ही जेवढं वस्तूला जीव लावणार तेवढी ती वस्तू सेवा जास्त देणार. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण त्या वस्तूंचं आयुष्य संपलेलं असतं आणि म्हणून माणसं त्यांना हक्काच्या घरामध्ये राहू देत नाही, कालांतराने अडगडीत टाकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कविता संपलेली असेल. या कवितेला पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या, स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.